नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉब या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। या लेक्चरला सुरू करण्याआधी माझ्या सगळ्या लहान मोठ्या भावी अधिकारी बहीण भावांना रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाच्या माझ्याकडून आणि व्हिजन गव्हर्नमेंट जॉबच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। रक्षाबंधनाला प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या बदल्यात भाऊ तिला काहीतरी गिफ्ट देतो आणि तिची रक्षा पण करत असतो। तर या रक्षाबंधनाला प्रत्येक भावांनी असं ठरवा की पुढच्या रक्षाबंधनाची ओवाळणी ही स्वतःच्या गव्हर्नमेंट जॉबच्या पेमेंटमधूनच बहिणीला द्याल आणि प्रत्येक बहिणींनीही असं ठरवा की पुढच्या वर्षीची राखी ही स्वतःच्या गव्हर्नमेंट जॉबच्या पेमेंटमधूनच विकत घ्याल। ओके, तर या रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ही एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की तुम्ही असं काहीतरी ठरवा आणि त्याला नक्की फॉलो करा। ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिशचा एक छोटासा पण खूप इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे क्वेश्चन टॅग हे आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। चला तर मग लेक्चरची सुरुवात करूया। तर या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन टॅगशी रिलेटेड पुढील गोष्टी बघणार आहोत, जसं की क्वेश्चन टॅग्स म्हणजे काय, त्याचे डिफरंट टाइप्स, दिलेल्या सेंटेन्सला किंवा दिलेल्या स्टेटमेंटला क्वेश्चन टॅगमध्ये कसं कन्वर्ट करायचं, म्हणजे जे साधं वाक्य असेल त्याला प्रश्नार्थक म्हणजे क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह वाक्य कसं बनवायचं, या गोष्टी आज आपण इथे शिकणार आहोत। कुठल्याही दिलेल्या स्टेटमेंटला क्वेश्चन टॅगमध्ये फॉर्म करण्यासाठीचे काही जे नियम आहेत ते पण आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। पण आपलं ठरल्यानुसार कुठल्याही टॉपिकचा अभ्यास करण्याच्या आधी आपल्याला त्या टॉपिकवर आधीच्या वर्षी विचारलेले प्रश्न बघणं आवश्यक असतं। त्याच्यामुळे आपण या लेक्चरमध्ये सुद्धा याआधी विचारलेल्या प्रश्नांपासून सुरू करतोय। तर हा प्रश्न पहिला PSI मध्ये विचारलेला प्रश्न आहे। क्वेश्चन आहे की यूज युअर कॉमन सेन्स डॅश 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 क्वेश्चन मार्क सप्लाय अ क्वेश्चन टॅग। सप्लाय म्हणजेच वी हॅव टू ॲड अ क्वेश्चन टॅग, म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग ॲड करायचं आहे। ऑप्शन्स आहेत वोंट यू, कांट यू, विल यू आणि शुडंट यू। आता इथे बघा, हे जे दिलेलं वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे। तर अशा वेळेस या आज्ञार्थी वाक्यामध्ये म्हणजे स्वतःचं कॉमन सेन्स यूज कर। आता आपण ही एक आज्ञा करतोय, त्याच्यामुळे इथे जे प्रॉपर आपला आन्सर आहे ते असेल विल यू। वोंट यू, कांट यू, शुडंट यू असणार नाहीये, कारण हे सगळे निगेटिव्ह आहेत। याचे रूल्स काय आहेत ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत। आता आपण प्रश्न दुसरा बघूया, जो की STI 2011ला आलेला आहे। क्वेश्चन आहे की शी इज राईट डॅश 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 आणि क्वेश्चन मार्क, चूज द करेक्ट ऑप्शन। आणि ऑप्शन्समध्ये सगळे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हा क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे। फर्स्ट ऑप्शन आहे इज द, सेकंड आहे इजंट इट, थर्ड आहे शी इज आणि फोर्थ आहे इजंट शी। आता इथे शी इज राईट ते अपोस्ट्रोफी एस आहे, म्हणजे शी इज राईट असा याचा अर्थ असतो। त्याच्यानंतर आता इथे क्वेश्चन टॅग करायचं म्हणजे काय, इथे सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते आहे इज, त्याला पहिल्यांदा निगेटिव्ह करायचं आणि जे कर्ता आहे या वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो आहे शी, तो नंतर लिहायचा। याला म्हणतात क्वेश्चन टॅग, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल फोर्थ ऑप्शन इजंट शी। थर्ड क्वेश्चन आहे जो की PSI 2010ला आलेला आहे। क्वेश्चन इज चिल्ड्रन लाईक टू प्ले क्वेश्चन मार्क। सो ऑप्शन्स आर डोंट दे, डझंट ही, विल दे, डझंट दे। सो इथे जे चार ऑप्शन्स आहेत, इथे तर या वाक्यामध्ये तर क्रियापदच नाहीये। सहाय्यकारी जर क्रियापद नसेल तर अशा वेळेस आपल्याला डू, डीड किंवा डज या तिन्हीपैकी कुठलेही एक सहाय्यकारी क्रियापद घेऊन त्याला निगेटिव्ह बनवून त्याच्यानंतर सब्जेक्टनुसार आपल्याला प्रोनाउन ॲड करायचं असतं। आता इथे चिल्ड्रन लाईक टू प्ले, लाईक आहे फक्त, लाईक्स नाहीये, म्हणून इथे येणार आहे डू, त्याचं निगेटिव्ह म्हणजेच डोंट, आणि चिल्ड्रन हे प्लुरल आहे चाइल्डचं, त्याच्यामुळे दे, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 1 डोंट दे। आता आपण ॲक्च्युअल लेक्चरला सुरुवात करूया। मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल की या टॉपिकवर क्वेश्चन्स कसे विचारले जातात। आता सगळ्यात आधी या टॉपिकला सुरू करण्याच्या आधी आपण क्वेश्चन्स म्हणजे काय असतं हे बघूया। आपल्याला माहीत आहेच की क्वेश्चन म्हणजे एक असं सेंटेन्स असतं की ज्याच्यामधून काहीतरी विचारलं जातं। जेव्हा आपण क्वेश्चन विचारतो म्हणजे आपल्याला काहीतरी माहिती करून घ्यायची असते, तेव्हा आपण एखाद्याला क्वेश्चन विचारतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल क्वेश्चन विचारत असतो।
हा जो क्वेश्चन आहे, कुठल्याही क्वेश्चन जो आहे तो नेहमी त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्कने संपत असतो. जसं की इज ही अ नॉटी बॉय. आता याच्यामध्ये जे सेंटेन्स आहे त्याच्यानंतर आपण क्वेश्चन मार्क ॲड करत असतो. आता आपण स्टेटमेंट म्हणजे काय ते बघूया. स्टेटमेंट म्हणजे काय असतं तर एक विधान ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. विधानामधून म्हणजेच स्टेटमेंटमधून आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेशन कळत असते. जसं की स्टेटमेंट हे कधी पण एखाद्या क्वेश्चनचा आन्सर असू शकतं. जसं की इज ही अ नॉटी बॉय, तर आपण सांगू शकतो की ही इज अ नॉटी बॉय, ऑर याचा आन्सर असू शकतं ही इज नॉट अ नॉटी बॉय. जर आपण ही इज अ नॉटी बॉय म्हणलं तर हे जे स्टेटमेंट आहे ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल. आणि जर आपण त्या क्वेश्चनचा आन्सर ही इज नॉट अ नॉटी बॉय या स्टेटमेंटने दिलं तर ते निगेटिव्ह स्टेटमेंट असतं, कारण याच्यामध्ये इज नॉट आलेला आहे म्हणून. म्हणजे स्टेटमेंटचे 2 टाइप्स असू शकतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टेटमेंट्स. आता आपण या स्टेटमेंट्सनुसार जे रूल्स आहेत ते बघूया. आता तुम्हाला कळालं असेलच की पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य. आता आपण नियम पहिला बघतोय की कुठल्याही स्टेटमेंटचा क्वेश्चन टॅग करताना जर दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो, आणि जर दिलेलं स्टेटमेंट नकारार्थी असेल तर आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी करायचा असतो. आणि त्याच्यानंतर शेवटी त्या वाक्यातील कर्त्यानुसार म्हणजे सब्जेक्टनुसार सर्वनाम घ्यायचा असतो. जसं की पहिलं एक्झाम्पल आहे आय विल टीच यू, कॉमा. आता याच्यानंतर आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅग असा क्वेश्चन विचारला जातो. आता इथे विल आहे म्हणजे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं आहे. आपल्याला हे होकारार्थी वाक्य दिले, आपल्याला त्याला नकारार्थी करायचे. याचं नकारार्थी असतं विल नॉट, पण आपल्याला त्याचा नेहमी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचा असतो. विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे वोंट. त्याच्यानंतर येईल आय विल टीच यू वोंट आणि नंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे आय. सो द आन्सर इज आय विल टीच यू वोंट आय क्वेश्चन मार्क. सेकंड स्टेटमेंट, सेकंड एक्झाम्पल आय कॅन नॉट से. आता इथे दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह आहे कारण याच्यामध्ये कॅन नॉट आले, म्हणून याचं पहिल्यांदा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट होणार आहे म्हणजे कॅन, आणि नंतर त्याच्यानुसार आय. कॅन आय कॅन नॉट से, कॅन आय क्वेश्चन मार्क. पण जर वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापदच दिलं नसेल तर आपल्याला जे क्वेश्चन टॅग आहे त्याच्यामध्ये डू, डज किंवा डीड हे वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल चिल्ड्रन लाईक टू प्ले. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद दिलेलंच नाहीये, डायरेक्ट चिल्ड्रन लाईक आहे. चिल्ड्रन लाईक टू प्ले. तर इथे आपल्याला इथे डोंट वापरायचे, कारण जे दिलेलं सेंटेन्स जे आहे इथे लाईक आहे, फक्त लाईक्स नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला डोंट वापरायचे. जर लाईक्स आलं असतं तर डझंट आलं असतं. जर लाईक्ड आलं असतं म्हणजे जर हे भूतकाळी रूप असतं तर याच्यामध्ये डीड वापरावं लागलं असतं, डिडंट दे हे वापरावं लागलं असतं. इथे फक्त लाईक आहे म्हणून डू येणार, आणि याला हे दिलेलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे तर त्याला निगेटिव्ह करायचं म्हणजे डूच्या ऐवजी डोंट येईल. आणि चिल्ड्रन हे प्लुरल फॉर्म आहे म्हणून त्यांच्या ऐवजी प्रोनाउन येणार आहे दे, आणि त्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे क्वेश्चन मार्क. दुसरं एक्झाम्पल आहे दे प्लेड हॉकी. आता इथे पण दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते पॉझिटिव्हच आहे, पण हे भूतकाळी आहे कारण इथे YED PLAYED म्हणजे प्लेड हे प्लेचं भूतकाळी रूप आहे, म्हणून इथे डू, डज आणि डीड यांच्यापैकी डीड येणार आणि त्याचा निगेटिव्ह फॉर्म, कारण आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचे. सो द आन्सर इज दे प्लेड हॉकी डिडंट दे. आता इथे दे ऑलरेडी होतं म्हणून आपण त्याला ॲज इट इज घेतलं आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. आता इथे जे दिलेलं स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा एक गोष्ट की दिलेल्या स्टेटमेंटचा कधीच आपल्याला टेन्स बदलायचा नसतो. जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते नेहमी ॲज इट इज ठेवायचं असतं, त्याचा टेन्स कधीच बदलायचा नाही. आणि जे आपण निगेटिव्ह क्वेश्चन टॅग बनवत असतो तेव्हा नेहमी त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज करायचा असतो आणि नॉट हे यूज करायचं नाही. जसं की इथे बघा विल नॉटच्या ऐवजी आपण वोंट यूज केलं, कॅन नॉटच्या ऐवजी आपल्याला फक्त कॅनच यूज करायचं होतं. नंतर डू नॉटच्या ऐवजी आपण डोंट यूज केलं आणि डिड नॉटच्या ऐवजी डिडंट यूज केलं. याला म्हणतात कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. आता अजून काही जे निगेटिव्ह स्टेटमेंटमध्ये काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज करायचे असतात, जसं की विल नॉटच्या ऐवजी वोंट, इज नॉटच्या ऐवजी इजंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येईल.
हॅव नॉटच्या ऐवजी हॅवंट, कुड नॉटच्या ऐवजी कुडंट, विल नॉटच्या ऐवजी वोंट, शुड नॉटच्या ऐवजी शुडंट, एम नॉटच्या ऐवजी आरंट. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. एम नॉटचं ॲमंट होत नाही, तर त्याच्याऐवजी आरंट हे येतं, हे इम्पॉर्टंट आहे. आणि डिड नॉटच्या ऐवजी डिडंट. हे एवढे सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत, लक्षात ठेवा. आता आपण दुसरा नियम काय आहे तो बघूया. आता नेहमी जसं मी आत्ताच सांगितलं की आय ॲम च्या ऐवजी जेव्हा आपण ॲम नॉट येईल तर त्याच्याऐवजी आपल्याला आरंट हे वापरायचे, किंवा आपण ॲम आय नॉट हे सुद्धा वापरू शकतो. जर सेंटेन्स आय ॲम पासून सुरू होणार असेल तर त्याच्या क्वेश्चन टॅगमध्ये आरंट आय येईल किंवा ॲम आय नॉट असे येईल आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. जर आय ॲम नॉट असेल, म्हणजे जर आय ॲम पासून सुरू होणारं सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर आपल्याला फक्त ॲम आय हे टाकायचे. हे सिंपल आहे, कारण निगेटिव्हला फक्त पॉझिटिव्ह सहाय्यकारी क्रियापद ॲम आणि नंतर प्रोनाउन आय ॲज इट इज. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट अ कल्प्रिट, कॉमा ॲम आय. आता इथे दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह आहे, ॲम नॉट आहे, म्हणून फक्त इथे काय येणार आहे, ॲम आय आणि नंतर क्वेश्चन मार्क. दुसरं स्टेटमेंट आहे आय एम एन इंजिनियर, आरंट आय, ऑर वी कॅन ऑल्सो यूज ॲम आय नॉट. तर इथे दिलेलं सेंटेन्स जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, होकारार्थी आहे, त्याला आपल्याला नकारार्थी बनवायचे. तर जेव्हा आय ॲम असेल तर आपल्याला आरंट आय किंवा ॲम आय नॉट हे यूज करायचं असतं, हे लक्षात ठेवा. किंवा जर वाक्याच्या सुरुवातीला जर देअर आला असेल तर, जर वाक्याच्या सुरुवातीला देअर आला असेल तर त्याच्या क्वेश्चन टॅगमध्ये देअरच वापरायचं असतं. हे पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ही प्रोनाउन्सच्या रिलेटेड गोष्टी आहेत याच्यामध्ये. जसं की देअर वॉज अ क्वीन, वॉजंट देअर, हा ह्याचा क्वेश्चन टॅग होईल. म्हणजे जर कुठल्याही वाक्याच्या सुरुवातीला जर देअर आलं तर त्याचं प्रोनाउन आपल्याला देअरच वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण दुसरा नियम काय आहे तो बघूया. आता इथे या नियमामध्ये जे लेट्स पासून सुरू होणारे वाक्य असतात, जसं की लेट्स गो फॉर अ वॉक, तर त्याच्यामध्ये आपण फिरायला जायचं का किंवा आपण जाऊया का असं आपण विचारतो. तर इथे दिलेलं जे सेंटेन्स आहे हे जरी निगेटिव्ह नसलं तरी आपल्याला याचं क्वेश्चन टॅग करताना फक्त शॅल वी हे वापरायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण आपण जाऊया म्हणजे आपण जाऊया अशा अर्थाने बोलत असतो, त्याच्यामुळे याच्यानंतर प्रोनाउन येणार असतं WE म्हणजेच वी. ठीक आहे. लेट्स पासून सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग असतो शॅल वी, आणि तसंच लेट पासून सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग हा नेहमी विल यू वापरायचा असतो. कारण लेट पासून सुरू होणारं जे वाक्य आहे, जसं की लेट हिम प्ले म्हणजे त्याला खेळू दे, हे एक आज्ञार्थी प्रकारचं वाक्य असतं. त्याच्यानंतर तर इथे लेट आले सुरुवातीला म्हणून इथे येणार फक्त विल यू आणि नंतर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. मला आशा आहे की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता आपण आज्ञार्थी वाक्यांबद्दल बोलू. आता जर आज्ञार्थी वाक्य होकारार्थी जर असेल तर आपल्याला त्याच्या जागी विल यू वापरायचं असतं. आपण कधी कधी वॉन्ट यू सुद्धा वापरू शकतो, पण विल यू हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे. आणि जर नकारार्थी जरी असेल वाक्य तरी सुद्धा आपल्याला विल यू हेच वापरायचं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल इज शट युअर माउथ, विल यू किंवा वॉन्ट यू, आपण हे दोन्ही पण वापरू शकतो, पण विल यू हे मोस्ट करेक्ट असेल. जसं की आता दुसरं जे वाक्य आहे डोंट क्लोज द डोअर, ही पण एक आज्ञा आहे, दरवाजा बंद करू नकोस, आपण एक ऑर्डर देतोय. तर तरी सुद्धा आज्ञार्थी वाक्यामध्ये वाक्य जरी होकारार्थी असेल किंवा नकारार्थी जरी असलं तरी आपल्याला विल यू हेच क्वेश्चन टॅग वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. कुठल्याही आज्ञार्थी वाक्यामध्ये जर ते लेट पासून जरी सुरू होणार असेल किंवा होकारार्थी किंवा नकारार्थी जरी असेल तरी क्वेश्चन टॅग हा विल यू हाच येत असतो. कधी कधी जर वाक्य होकारार्थी असेल तर वोंट यू सुद्धा येतं, पण त्यामध्ये सुद्धा विल यू हे मोस्ट अप्रोप्रिएट असतं. आता आज्ञार्थी वाक्यातून जर रागवायचं असेल किंवा जर कुणाला खडसवायचं असेल तर आपल्याला नेहमी कांट यू हा क्वेश्चन टॅग वापरायचा असतो. फॉर एक्झाम्पल, यूज युअर ओन ब्रेन, कांट यू म्हणजे स्वतःचं डोकं वापरू शकत नाही का तू, असं आपण बोलत असतो. ठीक आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग समजला असेल. आता आपण पुढचा नियम बघूया. जर वाक्यामध्ये नोबडी, एनीवन किंवा एव्हरीवन
किंवा एव्हरीबडी जर असे काही जर वर्ड्स आले तर त्यांच्याऐवजी आपल्याला दे हे सर्वनाम घ्यायचं असतं. कारण दे आपण हे जे आहेत हे जे वर्ड्स आहेत जसं की एव्हरीबडी, नोबडी, एव्हरीवन, एनीवन, तर हे आपण नेहमी व्यक्तींसाठी वापरत असतो. त्याच्यामुळे आपल्याला याच्यानंतर सर्वनाम हे नेहमी देच घ्यायचं असतं आणि त्याच्यानुसारच आपल्याला क्रियापद सुद्धा त्या वाक्याच्या काळानुसार आणि देनुसार आपल्याला ठरवायचं असतं. आणि इथे हे जे आहे आपण दे वापरतोय म्हणजे जे वर्ब आहे हे नेहमी प्लुरल फॉर्ममध्ये येणार आहे. जसं की एव्हरीबडी हॅज डन द होमवर्क. आता इथे हॅज आलंय पण तरीसुद्धा आपल्याला दे आहे म्हणून इथे हॅव यूज करायचे, पण ते निगेटिव्हमध्ये, कारण आपण क्वेश्चन टॅग तयार करतोय. दिलेलं स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह येईल म्हणजे हॅवंट येईल आणि नंतर एव्हरीबडीच्या जागी दे. सो क्वेश्चन टॅग इज हॅवंट दे क्वेश्चन मार्क. सेकंड एक्झाम्पल इज नोबडी वॉज अब्सेंट वेअर दे. आता इथे वॉज हे सिंग्युलर आहे पण तरीसुद्धा आपण नोबडीच्या ऐवजी आपण दे वापरणार आहोत. त्याच्यामुळे वॉजच्या ऐवजी वेअर आले, कारण दे हे प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचनी प्रोनाउन आहे. म्हणून इथे हे निगेटिव्ह आहे म्हणून त्याच्याऐवजी आपल्याला वेअर दे हे क्वेश्चन टॅग वापरायचं आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण पुढचा पॉईंट बघूया यामधलाच. जर वाक्यामध्ये एनिथिंग, एव्हरीथिंग, नथिंग किंवा समथिंग हे जर आलं असेल तर आपल्याला प्रोनाउन हे नेहमी इट वापरायचं असतं. याचं कारण असं की एनिथिंग, थिंग, आता इथे प्रत्येकमध्ये थिंग आहे म्हणजे आपण हे गोष्टींबद्दल किंवा वस्तूंबद्दल वापरत असतो. त्याच्यामुळे आपल्याला इथे प्रोनाउन जे आहे हे नेहमी इट वापरायचं असतं आणि इट वापरतोय म्हणून व्हर्ब जे आहे ते सुद्धा आपल्याला सिंग्युलरच वापरायचे. फॉर एक्झाम्पल समथिंग इज इनकरेक्ट. आता इथे समथिंग आलंय, थिंग आहे म्हणजे ही एखादी काही गोष्टीबद्दल बोलतोय आपण, व्यक्तीबद्दल बोलत नाहीये. सो इट इज अ थिंग, इट इज अ थिंग, इट इज इनकरेक्ट. ओके, समथिंगच्या ऐवजी जर आपण इट ठेवलं तर हे सुद्धा एक सेंटेन्स बनू शकतं. दिलेलं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये इज आहे, त्याला नकारार्थी बनवायचं म्हणजे इजंट होणार ते. इज नॉट म्हणजेच इजंट आणि समथिंगच्या ऐवजी इट हे प्रोनाउन येईल आणि त्याच्यानंतर ठरल्यानुसार क्वेश्चन मार्क. मला आशा आहे की तुम्हाला हे नोबडी, एनीवन, एनिथिंग, एव्हरीथिंग याचे एक्झाम्पल समजले असतील. आता आपण पुढचा नियम बघूया. जर वाक्यामध्ये धिस किंवा दॅट जर असेल तर आपल्याला त्याच्याऐवजी सुद्धा इट हेच प्रोनाउन वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल धिस इज रिडिक्युलस. नंतर हे दिलेलं जे स्टेटमेंट आहे हे पॉझिटिव्ह आहे कारण इज आहे म्हणून त्याच्यानंतर इज नॉट, कारण आपण याला निगेटिव्ह नकारार्थी क्वेश्चन टॅग बनवणार आहे म्हणून इजच्या ऐवजी इज नॉट आणि धिसच्या ऐवजी इट हे येणार आहे. ओके, आता त्याच्यानंतर आपण बघूयात की जर वाक्यामध्ये दोज किंवा दीज जर आलं तर क्वेश्चन टॅग कसा बनवायचा. जर वाक्यामध्ये दोज किंवा दीज आलं तर त्याच्याऐवजी नेहमी आपल्याला दे हे प्रोनाउन वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल दोज आर नॉटी गर्ल्स, आरंट दे, कारण इथे दोज हे गर्ल्स बद्दल वापरले. ठीक आहे, जर व्यक्तीसाठी जर वापरलं असेल, फक्त एका पर्टिक्युलर व्यक्तीसाठी जर धिस किंवा दॅट वापरलं असेल तर त्यांच्याऐवजी आपल्याला ही किंवा शी वापरायचं असतं. जसं की धिस इज अ डॉक्टर. आता इथे धिस हे डॉक्टर हे नेहमी समजा जर एखाद्या पॅराग्राफमध्ये जर हे सेंटेन्स आलं धिस इज अ डॉक्टर तर नंतर आपल्याला समजतं त्या पॅराग्राफवरून की तो त्याच्याबद्दल बोलतायत का तिच्याबद्दल बोलतायत, म्हणजे धिस हा मुलगा आहे की मुलगी आहे. तर याच्या ऐवजी इथे काय येणार आहे, इजचा निगेटिव्ह म्हणजे इज नॉट, त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इजंट आणि नंतर धिस इज अ डॉक्टर. डॉक्टर हे आपण एका व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणून इथे प्रोनाउन येणार आहे इज, इजंट ही किंवा शी. इजंट ही किंवा इजंट शी हे आन्सर असेल. मला आशा आहे की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. त्याच्यामुळे आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळतोय. या पॉईंटमध्ये लिटल, फ्यू, स्केर्सली, रेअरली, सेल्डम, हार्डली जर वाक्यामध्ये जर असे शब्द आले असतील तर क्वेश्चन टॅग कसा बनवायचा हे आता आपण बघतोय. जर कुठल्याही सेंटेन्समध्ये लिटल, फ्यू, स्केर्सली, रेअरली, सेल्डम, हार्डली अशा प्रकारचे जर शब्द आले असतील तर आपल्याला नेहमी क्वेश्चन टॅग जो आहे हा पॉझिटिव्ह बनवायचा असतो.
याचं कारण असं की हे जे शब्द आहेत हे निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी अर्थाने वापरलेले असतात. जसं की फ्यू पीपल न्यू द स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर खूप थोड्या लोकांना माहिती आहे स्ट्रॅटेजी काय आहे ते. तर इथे न्यू आलंय म्हणजे नोचं भूतकाळी रूप, म्हणजे याच्याऐवजी डीड येणार आहे. आणि फ्यू आलंय जे की नकारार्थी आहे म्हणून फक्त डीड येणार आहे, डीड नॉट येणार नाही, कारण दिलेलं स्टेटमेंट निगेटिव्ह आपल्याला त्याला पॉझिटिव्ह करायचंय, म्हणजे फक्त डीड. आणि पीपल वापरले म्हणून त्यांच्याऐवजी दे. जर वाक्यामध्ये अ लिटल, अ फ्यू हे अशा प्रकारचे जर शब्द आले असतील तर हे जे वर्ड्स आहेत हे नेहमी पॉझिटिव्ह अर्थाने वापरलेले असतात. म्हणून क्वेश्चन टॅग करताना आपल्याला निगेटिव्ह शब्दांचा वापर करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, अ फ्यू पीपल न्यू द स्ट्रॅटेजी. आता इथे परत न्यू आलंय म्हणजे इथे येणार आहे डीड आणि त्याचं निगेटिव्ह रूप नॉट, म्हणजे डीड नॉट म्हणजेच डिडंट. निगेटिव्ह रूप का घेतले आपण, कारण अ फ्यू हे थोडंसं पॉझिटिव्ह अर्थाने वापरतात म्हणून क्वेश्चन टॅग करताना आपल्याला त्याचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा आहे. आणि नंतर पीपल बद्दल दे हे प्रोनाउन आले. पुढचा नियम बघू आता आपण. जर कुठल्याही सेंटेन्समध्ये जर अँड वापरलं असेल तर जर दोन कर्ते जर अँडने जोडलेले असतील तर क्रियापद हे नेहमी अनेक वचनी घेऊनच आपल्याला नंतर सर्वनाम जे आहे हे दे घ्यायचं असतं. फॉर एक्झाम्पल, धोनी अँड कोहली आर क्रिकेटर्स, कॉमा आरंट दे. तर इथे आर आलंय त्याच्यामुळे आर ॲज इट इज आणि त्याचा नंतर निगेटिव्ह फॉर्म आरंट, कारण इथे आर हे पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह म्हणजे आरंट येईल. आणि धोनी अँड कोहली हे जे दोघं आहेत म्हणजे इथे प्लुरल आहेत, फक्त एक पर्सन नाहीये तर दोन पर्सन आहेत म्हणून इथे दे हे वापरले. पण जर कधी कधी दोन कर्त्यांच्या पुढे जर एकच घटक असेल, म्हणजे जर अँड ने जर आपण एखादे जे दोन वर्ड्स आहेत हे जर एखादा घटक रिप्रेझेंट करत असतील तर अशा वेळेस जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते फक्त सिंग्युलरच वापरायचं असतं. आणि त्याच्यानंतर जे प्रोनाउन आहे ते सुद्धा सिंग्युलरच वापरायचं असतं. जसं की इडली अँड सांबर इज फूड, इजंट इट. आता इथे इज आलंय त्याच्यामुळे इज नॉट. आणि इडली अँड सांबर इथे हे सिंग्युलर आहे कारण हा एक घटक आहे, इडली सांबर हा एक घटक आहे, त्याच्यामुळे याच्यानंतर फक्त प्रोनाउन जे आहे ते फक्त इट हे आलेलं आहे. आता आपण पुढचा नियम काय आहे तो बघूया. जर क्वेश्चन टॅग मध्ये जर म्हणजे मिश्र वाक्य जर असतील किंवा जर संयुक्त वाक्य असतील तर नेहमी आपल्याला मेन क्लॉजचाच क्वेश्चन टॅग करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, व्हेन वी सॉ द स्नेक वी रॅन अवे, डिडंट वी. तिथे याचा अर्थ असतो की जेव्हा आपण साप बघितला तेव्हा आपण पळालो. म्हणजे हे दोन वेगवेगळे वाक्य आहेत, आपण साप बघितला आणि आपण पळालो. पण या वाक्यांमध्ये हे जे वाक्य आहे ते मिश्र वाक्य आहे, त्याच्यामुळे आपल्याला या वाक्यामध्ये फक्त मेन क्लॉज जो आहे तो ओळखायचा असतो. आता इथे जे वी रॅन अवे आहे त्याच्याबद्दल आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा असतो. जसं की वी रॅन, तिथे रॅनच्या ऐवजी रॅन आले म्हणून हे भूतकाळी रूप आहे म्हणून त्याच्याऐवजी डीड येणार. पण दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे निगेटिव्ह येणार. आणि त्याच्यानंतर जे प्रोनाउन आहे ते म्हणजे डिडंट वी, डिड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येणार डिडंट आणि नंतर त्यातलं प्रोनाउन वी आणि नंतर क्वेश्चन मार्क. जर कुठल्याही सेंटेन्समध्ये जर ऑट टू चा वापर जर केला असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी ऑटंट म्हणजे ऑट नॉट नी असतो. फॉर एक्झाम्पल, ही ऑट टू प्रॅक्टिस हार्ड, कॉमा ऑटंट ही क्वेश्चन मार्क. तर इथे ऑट टू आले म्हणजे आपल्याला फक्त ऑट हे सहाय्यकारी क्रियापद आहे असं समजूनच आपल्याला त्याचा क्वेश्चन टॅग करायचा असतो. आता ऑट आले पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याच्यानंतर निगेटिव्ह ऑटंट, ऑट नॉट त्याचं कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे ऑटंट आणि नंतर प्रोनाउन ॲज इट इज ही आणि नंतर क्वेश्चन मार्क. मला आशा आहे की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. पण सगळ्यात आधी आता आपण क्वेश्चन्स बघण्याच्या आधी हे बघूया की याचा यूज काय असतो, क्वेश्चन टॅगचा यूज काय असतो. क्वेश्चन टॅग हे नेहमी आपल्याला जर एखाद्या वाक्यापासून जर फक्त कन्फर्मेशन किंवा जर ॲग्रीमेंट जर जाणून घ्यायचं असेल तर आपण एका वाक्यानंतर क्वेश्चन टॅग विचारत असतो म्हणजे क्वेश्चन टॅग लावत असतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन टू द टाउन लायब्ररी, हॅवंट यू? Or the question is suppose you have been to the town library,
हॅवंट यू? आता इथे आन्सर्स काय असू शकतात? यस आय हॅव किंवा नो आय हॅवंट. अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारू शकतात. ठीक आहे. जर क्वेश्चन टॅग हा नेहमी आपण बोलतानाच वापरत असतो. कधीच क्वेश्चन टॅग आपण फॉर्मल रिटन इंग्लिशमध्ये वापरत नाही, हे पण लक्षात ठेवा, कारण या प्रॅक्टिकली गोष्टी पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता आपण लेक्चरचा शेवट करण्याच्या आधी काही क्वेश्चन्स बघूया. हे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे मी इथे फक्त क्वेश्चन्स देईल, त्याच्या आन्सर, काही क्वेश्चन्सचे आन्सर आपण इथे डिस्कस करूया, काही क्वेश्चन्सचे आन्सर मी तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे प्रॅक्टिससाठी. तर क्वेश्चन फर्स्ट आहे, शी इज कलेक्टिंग पोस्टर्स. आता इथे बघा, इज आले म्हणजे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे पॉझिटिव्ह आहे. याचा निगेटिव्ह काय होईल? इज नॉट, म्हणजे त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इजंट आणि नंतर त्यातलं प्रनाउन ॲज इट इज. इजंट शी? क्वेश्चन मार्क. सेकंड क्वेश्चन आहे, वी ऑफन वॉच मूवी इन द आफ्टरनून, कॉमा. आता इथे कुठलंच सहाय्यकारी क्रियापद नाहीये. आपल्याला डू, डज, डीड या तिघांपैकी कुठलं तरी एक सहाय्यकारी क्रियापद वापरायचे या वाक्यातल्या टेन्सवरून. तर इथे वी ऑफन वॉच आले फक्त, म्हणून फक्त येणार डू, त्याचं निगेटिव्ह डोंट आणि नंतर सर्वनाम म्हणजे प्रनाउन वी ॲज इट इज, क्वेश्चन मार्क. सो आन्सर इज वी ऑफन वॉच मूवी इन द आफ्टरनून. वोंट वी? डोंट वी? थर्ड क्वेश्चन इज, यू हॅव क्लीन्ड युअर कार. तर इथे हॅव आले, याचं निगेटिव्ह हॅवंट आणि नंतर प्रनाउन यू ॲज इट इज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जॉन अँड मेरी डोंट लाईक सायन्स. आता इथे डोंट हे निगेटिव्ह आले म्हणून त्याचं पॉझिटिव्ह फक्त डू आणि हे दोन मेंबर आहेत जॉन अँड मेरी, म्हणून त्यांच्याऐवजी फक्त दे. पुढचा क्वेश्चन आहे, समीर प्लेड क्रिकेट येस्टरडे, कॉमा. आता इथे प्लेड आले पण दुसरं कुठलं सहाय्यकारी क्रियापद नाहीये म्हणून त्याच्याऐवजी डीड येणार आणि समीर हा एक मुलगा आहे म्हणून त्याच्या नावाच्या ऐवजी प्रनाउन ही. सो आन्सर इज समीर प्लेड क्रिकेट येस्टरडे. डिडंट ही? क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन इज, दे आर गोइंग होम फ्रॉम हॉस्पिटल. आता इथे आर हे पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याचं निगेटिव्ह आरंट आणि नंतर प्रनाउन ॲज इट इज दे. सो आन्सर इज आरंट दे? क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन इज, आय एम लेट. आता इथे बघा, आय एम पासून वाक्याची सुरुवात होतीये म्हणून क्वेश्चन टॅग येईल आरंट आय किंवा एम आय नॉट नंतर क्वेश्चन मार्क. पुढचा क्वेश्चन आहे, आय एम नॉट लेट. ते हे निगेटिव्ह आहे, याचं पॉझिटिव्ह येईल फक्त एम आय आणि नंतर क्वेश्चन मार्क. पुढचे क्वेश्चन्स मी इथे स्क्रीनवर दाखवतेय. काही मी फक्त 8 क्वेश्चन्स दिलेत. तुम्हाला हे क्वेश्चन्सचे आन्सर कमेंटमध्ये मला कळवायचे. तुमच्या प्रॅक्टिससाठी काही क्वेश्चन्स दिलेत, नक्की या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला एवढंच बोलायचं होतं. तुमच्या लेक्चरचा रिस्पॉन्स बघून मला खरंच खूप आनंद होतोय आणि मला अजून लेक्चर्स बनवावे अशी इच्छा होतीये. त्याच्यामुळे खरंच खूप खूप मनापासून तुम्हाला धन्यवाद. या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.